ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तुळजापुरात जाऊया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू आहे। साहजिकच आहे की शेतकरी आज संकटामध्ये आहे। अनेकांची घरदारं वाहून गेलेली आहेत, जमिनीची सुद्धा काय हालत झालेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे। ही माहिती आजच मला मिळाली अशातला काही भाग नाही। ही माहिती मला किंबोना ही अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला म्हणा किंवा थोड्या थोड्या वेळाने माहिती ही शासनाकडे येत असते आणि त्याच्यामध्ये प्रशासनाला मी नेहमी हेच सांगत असतो की संकट आल्यानंतर जीवितहानी होऊ देऊ नका, जीवितहानी कमीत कमी होईल ह्याच्याकडे लक्ष द्या। इथे जे काही तरीसुद्धा मृत्युमुखी पडले त्याच्यात जास्त जे मृत्युमुखी पडले ते वीज अंगावरती पडून किंवा विजेच्या पडण्यामुळे जे काही अपघात झाले त्याच्यामुळे झालेले आहेत। शेतीचं नुकसान तर मोठं झालेलंच आहे। या सर्वांना एक दिलासा देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। मदत तर करणारच आहोत, किती करायची काय करायची हे मी आपल्याशी बोलताना मुंबईमध्ये त्याच्यावरती काम सुरू आहे। पंचनामे सुद्धा लवकरात लवकर करण्याचे जे काय आम्ही आदेश दिले त्याच्याप्रमाणे बहुतेक पंचनामे आता पूर्ण होत आलेले आहेत। या सगळ्याचा अंदाज, सगळ्याचा आढावा घेऊन किती जी काही मदत करता येईल ती सरकार केल्याशिवाय राहणार नाही। मग ती नुकसान घरदारांचं झालं त्याचं असे काही जणांची गुरं वाहून गेली, त्यांना तर एक प्रातिनिधिक स्वरूपात आजच आम्ही काही जणांना चेक दिले। ज्या घरामध्ये मृत्यू झालेत त्या कुटुंबियांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे। तर जे जे काय करता येणं शक्य असेल ते सरकार करते आणि सरकार करेल। तुम्ही एवढा प्रामाणिकपणे दौरा करताय, परंतु विरोधी पक्षनेते तुमच्या दौऱ्याला थिल्लरपणा किंवा अकलेचा विषय अशा प्रकारची भाषा ते वापरतायत, तर याकडे कसं बघताय? हे किती विरोधी पक्षाला याकडे बघायला वेळच नाही मला, याकडे बघायला वेळ नाही। कारण शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझं लक्ष असल्यानंतर हे थिल्लर चिल्लर जे काही असतील त्याच्याकडे बघायला माझ्याकडे वेळ नाही। इथून 80 किलोमीटर अंतरावरती तेलंगणा आहे। आपल्या एवढेच त्यांचे नुकसान झालं, पण त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत घोषित केली। कालपासून त्याचं वाटप पण सुरू झालं। चांगली गोष्ट आहे, पाहत बसले पंचनामे। बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे। मी सुद्धा मगाशी आपण बरोबर असाल किंवा नसेल कल्पना नाही, माझा एक स्वभाव आहे की जे करायचं ते व्यवस्थित करायचं। जोरात सुरुवात करायची नंतर अडकलं तर त्याला काही उपयोग नाही आहे। जाहीर करायचं आणि करू नाही शकलो तर तेही उपयोग नाही आहे। जे करू ते ठोस करू, ठाम करू, पण जे करणार ते करणार। मी मगाशी बोललो ना, आज मी तुमच्याशी बोलताना मुंबईमध्ये काम सुरू आहे आणि 1-2 दिवसावरती दसरा आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, सणासुदीचे दिवस आहेत। तर अशा वेळेला ह्या माझ्या जनतेच्या डोळ्यामध्ये मी काय आसू ठेवणार नाहीये। हो, या पुनर्वसनासाठी खूप मोठ्या निधीची किंवा खूप मोठा पैसा आवश्यक असणार। अशा वेळेस राज्य सरकार हा पैसा कसा उभा करणार? कारण पवार साहेब सांगतात की केंद्राकडून कर्ज घ्यावं लागेल किंवा सगळ्या म्हणूनच मी म्हटलं ना की उगाच काहीतरी सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही। एक तर केंद्राकडून मोठी रक्कम जीएसटीची येणं बाकी, आता केंद्र कर्ज उभारणार, आणखीन काय करणार? म्हणजे आपल्या हक्काचे पैसे जर का आपल्या खिशात असते आत्ता तर तेलंगणाच्या प्रमाणे आपण सुद्धा मदत केली असती। केंद्राकडनं सुद्धा ही जी काही येणी आहे ती आपल्या हक्काची आहेत आणि ती यायला पाहिजेतच। ती आल्यानंतर सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बरंचसं काही करू शकतो, पण अद्याप त्याचा पत्ता नाही आहे। अशा वेळेला मग कर्ज उभं करायचं का, आणखीन काय करायचं का, या सगळ्या गोष्टीवरती आता विचार सुरू आहे आणि आज उद्या त्याचा निकाल आम्ही लावू। तर प्रायमरी असेसमेंट जी झाली असेल तुमची, त्यातनं काय लक्षात आलं की एवढं नुकसान झालं, म्हणजे आपल्याला मदत किती? नाही, त्याच्याविषयी तुम्हाला कळेल ना नक्कीच आम्ही मदत काय करतो। कारण अजूनही काही थोडे पंचनामे बाकी आहेत। त्याच्यानंतर पीक विमा कंपन्यांचा एक विषय आहे, तोही मुद्दा महत्वाचा आहे, त्यानं सुद्धा आम्ही बोलून घेऊन त्यांची सुद्धा चर्चा करतोय। आपण 1 मिनिटाचा अतिवृष्टीचा आढावा घेत होतो असं म्हणत होते, 1 मिनिटाचा अतिवृष्टीचा आढावा घेताय असं म्हणत होते। 1 ऑक्टोबर पासून पाऊस चालू आहे, 1 ऑक्टोबर पासून हानी चालू आहे। आता महिना संपत आला तरी आणखी नाही, थांबा, 1 ऑक्टोबर नाही, जून पासून पाऊस सुरू आहे आणि जून महिना ते ऑक्टोबर हा साधारणतः पावसाचा काळ असतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातच निसर्ग चक्रीवादळाने झाली, तिकडे मदत पोहोचवली। त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये पूर आला, तिकडे मदत पोहोचवली। आता हे झाल्यानंतर त्याच्यात अधिक भर म्हणून कोविड आहे। जसं आता आपण विचारत होता, आतापर्यंत मला नाही वाटत की इतर राज्यांमध्ये कुठेही ज्याप्रमाणे कोविडचा मुकाबला करण्यासाठी
तात्काळ जी जम्बो हॉस्पिटल्स, फील्ड हॉस्पिटल्स, टेस्टिंग लॅब, उपचार पद्धती ह्या ज्या त्वरेने आणि व्यापक पद्धतीने केल्या आहे, मला नाही वाटत कदाचित दुसऱ्या राज्याने असं केलं नसेल. आणि ही जी काय आता मोहीम, मी स्वतः हे गंमत म्हणून बिल्ला नाही लावलेला, माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही सुद्धा घरोघरी जाऊन चौकशी करणं, विचारपूस करणं, हे जसं आपण म्हणालात की किती काळ लागणार, तर हे केलेलं आहे. हे सुद्धा आपण कृपा करून लक्ष दिलं तर बरं होईल. शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने केला जाईल का? म्हणजे काय? काही जण म्हणतात 50,000 रुपये एकरी द्या किंवा आणखी काही शेतकरी मदत तुमचाच क्लिप व्हायरल झाली. एक आपण आणि खरीपाच्या आहे ना, कारण एक आहे, माझी क्लिप जी व्हायरल झाली त्यावेळेला कोविड वगैरे संकट नव्हतं, जीएसटी तुंबलेला नव्हता. आता सुद्धा, म्हणून मी प्रामाणिकपणाने सांगतोय, जे काय करता येणं शक्य असेल ते जास्तीत जास्त आम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी करणारच. काल सरकार साहेबांनी सांगितलं 70,000 रुपये देणार होते. काल महसूल राज्यमंत्री सरकार साहेबांनी सांगितलं सकाळी ज्या ठिकाणी पहिली भेट दिली तिथे एक शाळकरी हो. विद्यार्थी तुम्हाला भेटायला पाचवीतली. त्याही व्यथा आहे किंवा त्यांच्या शिक्षणाचाही मुद्दा आहे. तर तो मुद्दा कसा तुम्ही हे करता? शिक्षणाचा तर मोठा मुद्दा आहेच, कारण आता सुद्धा काल परवाकडे मी बघितलं कुठल्या तरी परीक्षा त्याही पुढे गेलेल्या आहेत. कारण हे कोविडचं संकट जात नाहीये. उलट ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, वरती बैठकीत केला, की युरोपमध्ये आणि इतर काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुसरी लाट येते. आणि त्याच्यामध्ये एक कारण हेही आहे की सगळेजण थोडे रिलॅक्स झाले. हे कोविडचं संकट गेलं म्हणून शाळा वगैरे उघडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आता तिथे तरुणांमध्ये सुद्धा कोविड पसरतोय. आणि साधारणतः तिकडे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. काही जणांनी लॉकडाऊन सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे संकट आहे हे फार भयानक आहे. अर्थचक्र पूर्णपणे रुतलेलं नाही आहे, तोडून मोडून टाकणारे कोविडचं संकट आहे आणि त्याचा सामना करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. सीएम सर आपले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकीकडे सेना भाजपची युती तोडण्यासाठी जे कारणीभूत होते ते आता महाविकास आघाडीत येत आहेत. याला शगुन म्हणायचा शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून की अपशगुन म्हणायचा? एकनाथजी खडसे हे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत आहेत, त्यांचं स्वागत नक्कीच आहे. आणि खडसे यांच्याबद्दल मी काय बोलण्याची आवश्यकता नाही. खडसेंची एक वेगळी ओळख आहे, स्पष्ट वक्ता आहे, लढवय्या आहे. भारतीय जनता पक्षाची आणि आमची जी काही युती होती त्या सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी भारतीय जनता पक्षाची पाळं मुळं महाराष्ट्रामध्ये रुजवली त्या गोपीनाथराव होते, प्रमोदजी होते, त्यांच्यासोबत एकनाथजी खडसे यांच्यासारखा माणूस पाळं मुळं रुजवणारा हा ज्या वेळेला पक्ष सोडतो तेव्हा मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने विचार केला पाहिजे की यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाचे दगड का निसटत आहेत त्याच्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण पाया जर का निसटला तर शिखरावरती पोहोचून उपयोग नाही आहे. म्हणून शिखरावरती पोचताना पायाचे दगड का ठिसूळ होत आहेत. त्यांचे सहकारी मित्र, ठीक आहे, आम्ही बाजूला झालो, काल परवाकडे अकाली दल बाजूला झाले, आता पक्षातले त्यांचे कडवट कट्टर कार्यकर्ते ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची, कुटुंबाची पर्वा न करता पक्षाची पाळं मुळं रुजवली ते सुद्धा जर का सोडून जायला लागले तर हा विचार त्यांनी करायचा आहे. एकीकडे तेच म्हणत होते की शिवसेनेची युती मीच तोडायला भाग पडले किंवा मीच अनाऊन्स केली. ठीक आहे ना, तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा कधी काळी मित्र होता म्हणून मी मित्रत्वाचा सल्ला देतो. राष्ट्रवादीत आल्यामुळे तुमच्या टीममध्ये पण येणार आहेत राष्ट्रवादीच्या वतीने. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळं खापर फोडलेलं आहे. कोणी? असं म्हणतात खडसे. ते म्हणतात की फडणवीसांनी माझं करिअर किंवा एकूण जीवन दुःख आहे खडसेंचं एक अशा अर्थ. मला दुःख नाहीये, मी दुःखात कधीच नसतो, मी दुःखावरती वार करणार आहे. आणि मी आता मुख्यमंत्री पदाची खुर्ची रे, दुःख काय नाहीये, तसं नाहीये. फक्त मी मैत्री पाळणार आहे. त्याच्यामुळे जुन्या मित्राचं जर काही नुकसान होत असेल तर त्याला सावध करणं की बाबा म्हणून तुम्ही यशाची शिखरं एक एक पादाक्रांत करताना तुमच्या पायाचे दगड का निसटत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. मनुष्यहानी झाली नाही असं नाही बाबा, एक मिनिट, कमीत कमी मनुष्यहानी झाली. जिल्ह्यामध्ये 16 सप्टेंबरला एक उस्मानाबाद तालुक्यात कळत ओरवड्याचा व्यक्ती सरपणाला गेला आणि तो पाय घसरून एक्सपायर झाला. त्याची छोटी छोटी मुले, एक पहिला आणि एक बालवाडीत जाते, त्याची आई वगैरे एक्सपायर झाली. आणि प्रशासनानं पंचनामा असं केला की तो मासे पकडायला गेला पण त्याला ते
खूप नाही आता नाही निराधार ठीक आहे झालेली पालखी ते वगैरे. बघूया त्याची पण मी माहिती साहेब, राज्यात जे नुकसान झालेलं आहे, सीएम साहेब साहेब आढावा घेतला आता तुमच्या टीममध्ये खडसे येणार आहे राष्ट्रवादीच्या वतीनं. सर थांब ना, आता मी तुमच्याशी बोलतो गेल्यानंतर मला कळेल, पहिले मला तर दिसू दे. सीएम साहेब असं आहे की खडसेंना राष्ट्रवादीमध्ये घेताना आपल्याशी चर्चा झालीच असेल. काय नेमकी चर्चा झाली आणि खडसे नेमके मंत्रिमंडळात कुठल्या पदावर असेल? कारण का कृषी आमची मंत्रीसाठी काय होतं, काही वेळेला चर्चा तुम्हाला माहिती आहे बंद दाराड असतात. एक चर्चा तुमच्या बरोबर विधानभवनात बंद दाराआड झाली होती. विधान भवनात नाही, कोणाची? खडसेंची. हा, हा, मुख्यमंत्री पदाचा आपल्याला भेटायला आले होते. आपल्याला भेटायला आले त्या काळात एक. त्यांना मी सांगितलं होतं जी चर्चा कोणाशी कराल ती बंद दाराड करा. शिवसेनेने काही प्रयत्न केले नाहीत का की त्यांना आपल्याकडे नाही नाही पण ते आता आमच्या कुटुंबात आलेलेच आहेत महाविकास आघाडीचे. पॉलिटिकल थोडं बंद करा. नुकसानीचं बोलू द्या. नुकसानी. साहेब आम्हाला लोकांना मदतीचा घास कधी मिळेल आपला? मी मला वाटतं मगाशी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये ते उत्तर, मगाशी जे उत्तर मिळालं ते मी मगाशी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये हे उत्तर आलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आता मी तुमच्याशी बोलताना मुंबईत काम सुरू आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर म्हणजे आज उद्याकडेच आम्ही ह्या गोष्टीवरती तुम्हाला जे काय पाहिजे त्या उत्तर देतो. नुकसान नेमकं किती झालेलं हे आहे? पण मी सांगितलं ना मगाशी, पंचनामे जवळपास होत आलेले आहेत आणि त्याची माहिती येते. ती झाल्यानंतर नुकसान किती झालेलं आहे, मदत किती करणार, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरती काम सुरू आहे. विचार नाही, काम सुरू आहे. सगळ्या गोष्टी विमा कंपन्यांसुद्धा आम्ही बोलून घेतो आहोत, कारण ज्या ज्या गोष्टी केवळ इथल्याच नाहीये राज्यभराच्या आमच्या लक्षात आलेल्या आहेत, तर त्यांच्याशी आम्ही बोलतो. शेतकऱ्यांना मिळणारी जी मदत आहे ती सरसकट असेल की त्यामध्ये काही निकष ठेवतील आणि त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, जे जे करता येणं शक्य असेल ते आम्ही करणार. जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करणार आहोत. उगाच काहीतरी सवंग लोकप्रियतेसाठी लोकांनी टाळ्या वाजव्या म्हणून मी घोषणा करणाऱ्यातलं नाही. जे करीन ते व्यवस्थित करेन. अरे बाबा ते तुमच्यात होईल. खडसे आणि भाजपमध्ये असे अनेक नेते पक्षात होते, अशा सगळ्यांचं आम्ही जे येतील, चांगले जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करू. परंतु पुन्हा एकदा सांगतो, जसं मी म्हटलं की शिखर बघताना पायाचे दगड, तसंच नवे अंकुर फुटताना मुळं का उखडली जातात ते पण बघावं.